तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मास्टर मिशनवरती. आज आपण बघणार आहोत ते सत्र परीक्षा प्रश्नपत्रिका 2026 विषय हिंदी इयत्ता 9वीची. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 80 मार्कांची प्रश्नपत्रिका असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काही प्रश्नपत्रिकेसाठी सूचना दिलेल्या आहे. तर तुम्हाला सूचना वाचून ही प्रश्नपत्रिका सोडवायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पहिले विभाग एक गद्य 20 मार्कांसाठी तुम्हाला विभाग एक गद्य दिलेला 20 अंक केले. तर विद्यार्थी मित्रांनो 8. तर विद्यार्थी मित्रांनो निम्नलिखित पीठ गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृतियों कीजिए. तो विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला एक उतारा दिलेला आहे. तो उतारा वाचून तुम्हाला खालील प्रश्नांची काही उत्तरे लिहायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला तो निम्नलिखित गद्यांशवर तुम्हाला इथे एक आकृती दिली आहे. आकृती पूर्ण कीजिए, 2 मार्क के लिए है तुम्हारे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली यायचे तुम्हाला पेज नंबर 2 जोड्या बनाव ए बी. तर मित्रांनो, 2 मार्कांसाठी इथे तुम्हाला जोड्या बनवायची आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, निम्नलिखित शब्द के विलंब शब्द लिखे. तर विद्यार्थी मित्रांनो, वरचा उत्तर वाचून तुम्हाला दुःख आणि दिन साठी विरुद्धार्थी शब्द तुम्हाला लिहायचे आहे 2 मार्कांसाठी. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली परिचित में आए 2 विराम चिन्ह के नाम लिखे 2 मार्कांसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली चिता के इनाम इस विषय पर 25 से 30 शब्दों में अपना विचार लिखिए 2 मार्कांसाठी. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली तुम्हाला प्रश्न निम्नलिखित पठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृत्या कीजिए 8 मार्कांसाठी. सूचना एक तुम्हाला गद्यांश दिला आहे. तो गद्यांश वाचून तुम्हाला सूचना पूर्ण आकृत्या पूर्ण करायच्या आहेत. विद्यार्थी मित्र, इथे तुम्हाला पहिली आकृती दिली आहे, आकृती पूर्ण कीजिए. तर विद्यार्थी मित्र, इथे तुम्हाला ही पहिली आकृती 2 मार्कांसाठी लिहायची आहे. त्याच्यानंतर 2 दुसरी आकृती इथे तुम्हाला 2 मार्कांसाठी आहे. त्याच्यानंतर 3 तिसरी आकृती तुम्हाला इथे 1 मार्कांसाठी आणि 4 चौथी आकृती तुम्हाला इथे 2 मार्कांसाठी असणार. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ई मध्ये तुम्हाला निम्नलिखित अपठित गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृत्या कीजिए 4 मार्कांसाठी तुम्हाला हा उतारा वाचून तुम्हाला काही सूचना लिहायची आहे 2 मार्कांसाठी. इथे तुम्हाला खाली एक दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली यायचे तुम्हाला 2 सादा जीवन सच्चे विचार इस विषय पर अपने 25 से 30 शब्द लिखित. विद्यार्थी मित्रांनो, 2 मार्कांसाठी तुम्हाला असणार. त्याच्यानंतर खाली विभाग 2 पद्य 12 मार्कांसाठी. पहिल्याला 6 मार्क आहेत. विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला एक कविता दिलेली आहे. ती कविता वाचून तुम्हाला काही खालील आकृती पूर्ण करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहिली आकृती आहे, आकृती पूर्ण कीजिए 2 मार्कांसाठी. कवि के दृश्य मित्र की परिभाषा. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही कवि के दृश्य मित्र की परिभाषा लिहू शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली 2 शब्द संपदा 4 मार्कांसाठी तुम्हाला निम्नलिखित शब्द के समानार्थी शब्द लिखणे 1. तर मित्रांनो, इथे तुम्हाला 1 2 इथे तुम्हाला समानार्थी शब्द लिहायचे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 2 पद्य में प्रयुक्त शब्द के शुद्ध रूप में लिखे 1 मार्कांसाठी इथे तुम्हाला लिहायचं आहे. त्याच्यानंतर खाली सरळ अर्थ. तर मित्रांनो, इथे तुम्हाला कवितेचा ओळीचा पहिल्या अंतिम 4 ओळीचा इथे तुम्हाला सरळ अर्थ 25 ते 30 शब्दामध्ये लिहायचा आहे 2 मार्कांसाठी. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं निम्नलिखित पठण गद्यांश पढ़कर दी गई सूचनाओं के अनुसार कृती कीजिए 6 मार्कांसाठी तुम्हाला कृती करायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, पहिली कृती आहे संचल पूर्ण कीजिए. विद्यार्थी मित्रांनो, कवि ने इन मानवी गुणों और संकेत किया आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, 2 मार्कांसाठी इथे तुम्हाला ही पूर्ण करायचं आहे. त्याच्यानंतर खाली शब्द संपदा मित्रांनो, इथे तुम्हाला शब्द संपदा 1 मार्कांसाठी असणार. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली इथे निम्नलिखित शब्द के लिंग पहचान कर लिखे 1 मार्कासाठी. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सरळ अर्थ तुम्हाला उपयुक्त पद्यांश की आरंभ की 4 पंक्तियां का सरळ अर्थ 25 से 30 शब्द में लिखे 2 मार्कांसाठी मित्रांनो. त्याच्यानंतर खाली यायचे तुम्हाला प्रश्न तिसरा निम्नलिखित गद्यांश पढ़कर दी गई सूचना. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला एक उतार दिलेला आहे. तुमच्या पुस्तकाच्या बाहेरचा तो उतार वाचून तुम्हाला काही प्रश्नाचे उत्तर द्यायचे 4 मार्कांसाठी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पहिले 2 मार्कांसाठी दिलेलं गद्यांश में बताए गए पिताजी के गुण. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला 4 पिताजी के गुण लिहायचे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली 2 समय बड़ा बलवान इस विषय पर आपने 25 से 30 शब्द में लिखिए. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला 2 मार्कांसाठी लिहायचे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 4 मार्कांसाठी असणार आहे. मित्रांनो, इथे तुम्हाला एक कविता दिली. त्या कवितेवरून काही प्रश्न विचारले गेलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, त्या कवितेवरचे आपण प्रश्न आता बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शब्द में लिखिए. तर विद्यार्थी मित्रांनो, 2 इथे तुम्हाला शब्दामध्ये उत्तर लिहायचं आहे 1 शब्दामध्ये. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तुमच्या मताने स्वमत लिहायचं आहे 2 मार्कांसाठी. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विभाग 4 भाषा ज्ञान व्याकरण 14 मार्कांसाठी. व्याकरण आहे सूचना के अनुसार कृती कीजिए. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सूचना वाचून ही कृती करायची 1 2 मित्रांनो. त्याच्यानंतर खाली यायचं तुम्हाला इथं संधी ओळखून संधी प्रकार लिहायचा आहे. शब्द आणि संधी प्रकार लिहायचा आहे. ऑरला आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 4 निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य ही
क्रिया पहचान उसका मूल रूप कीजिए 1 मार्कासाठी. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली याचे 5 निम्नलिखित में से किसी एक क्रिया का प्रथम तथा द्वितीय प्रेरणा रूप लिखिए 1 मार्कासाठी. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 6 निम्नलिखित मुहावरे में से मुहावरों का लिखे वाक्य में प्रयोग कीजिए 1 मार्कासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 2 वाक्प्रचार दिले, त्याचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे. त्याच्यानंतर अथवाला पण तुम्हाला इथं काही दिलेलं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 7 निम्नलिखित वाक्यों में से किसी एक वाक्य में प्रयुक्त कारण पहचान करो उसका भेद लिखे 1 मार्कासाठी. तर विद्यार्थी मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला खाली यायचं इथं तुम्हाला अथवाला दिलेले आहे काही. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वाचून घ्यायचं. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण आता जाऊ डायरेक्ट विभाग 5 रचना विभाग. तर विद्यार्थी मित्रांनो विभाग 5 रचना विभाग 26 मार्कांसाठी 5 गुण. तर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न पहिला निम्नलिखित जानकारी के आधार पत्र कीजिए. तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला पत्रलेखन आलेलं आहे 5 मार्कांसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अथवा हे पत्र लिहा किंवा हे खालचं पत्र लिहू शकता. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला इथं 2 निम्नलिखित गद्यांश पढ़कर ऐसे 4 प्रश्न तयार कीजिए जिसके गद्यांश में एक वाक्य में हो. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही इथं खालील एक तुम्हाला हा पॅराग्राफ दिलेला आहे, हा वाचून तुम्ही 4 प्रश्न तयार करायचे आहे, ज्याचे उत्तर 1 मार्कासाठी असणार आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली वृत्तांत लेखन 5 मार्कासाठी तुम्हाला असणार आहे. अपने विद्यालय में मनाए गए गणेशोत्सव की रोचक वृत्तलेखन 60 से 80 मार्क में लिखे. तर विद्यार्थी मित्रांनो हे म्हणजे जाहिरात लेखन आपलं मराठीमध्ये तुम्हाला एकदम सिंपलमध्ये सांगायचं येईल. तर तुम्ही एक जाहिरात लेखन करायचं आहे. स्वातंत्र्य दिवसाचं एक जाहिरात लेखन इथं तयार करायचं आहे. जाहिरात लेखन का बातमी लेखन तयार करायचं आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला अथवाला दिलेलं आहे. अथवाला इथे तुम्हाला निम्नलिखित मुद्दों के आधार पर 70 से 80 शब्द में कहानी लिखकर उसे उचित दीजिए तथा सीख लिखिए. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काही हे दिले शब्द दिले, त्याच्यावरून तुम्ही कहाणी लिहायची. त्याच्यानंतर विद्यापलेखन. तर मित्रांनो इथं तुम्हाला जाहिरात लिहायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला दादर में शानदार. तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला एक पॉईंट टाकून जाहिरात पूर्ण करायची आहे. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो खाली यायचे तुम्हाला निबंध लेखन निम्नलिखित विषय में किसी एक विषय पर 80 से 100 शब्द में निबंध लिखिए. तर विद्यार्थी मित्रांनो 7 मार्कांसाठी तुम्हाला असणार आहे. मित्रांनो तुम्हाला 1 मेरे सपनों का भारत, 2 मेरे प्रिय हिंदी लेखक. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 3 पेड़ की आत्मकथा. तर विद्यार्थी मित्रांनो या 3 पैकी कोणताही तुम्ही एक 80 ते 100 शब्दांमध्ये लिहू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली, व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली, ते जाऊन क्लिक करा आणि व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा. तिथे तुम्हाला लिंक भेटून जाईल, तिथून तुम्ही ही PDF डाउनलोड करू शकता. तर मित्रांनो अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनल मास्टर तन्मय शिंदेला एकदा फॉलो नक्की करून घ्या.